राज्य मंत्रिमंडळामध्ये अडचणीत सापडलेल्या मंत्र्यांनी शनिदेवापुढे नतमस्तक होण्याचा सपाटा लावलाय। आज माणिकराव कोकाटे यांनी नंदुरबार जिल्ह्यामधल्या शनी मांडळ गावामध्ये जात शनिदेवाचं दर्शन घेतलं। विधान परिषदेमध्ये रम्मी खेळल्याच्या आरोपावरून कोकाटे यांच्यावर मंत्रिपदाच्या राजीनाम्याची टांगती तलवार आहे। मंत्रिपद जाण्याची टांगती तलवार असलेल्या माणिकराव कोकाटेंनी शनिदेवाचं दर्शन घेतलं। शनिदेवाचं दर्शन घेत कोकाटेंनी शनिदेवाची पूजा केली। विधान परिषदेत रमी खेळल्याच्या आरोपात माणिकराव कोकाटे अडचणीत सापडलेत। बनावट कागदपत्र सादर करून घर लाटल्याचाही कोकाटेंवर आरोप आहे। शासकीय सदनिका प्रकरणात त्यांना न्यायालयानं 2 वर्षांची शिक्षाही ठोठावली आहे। शेतकऱ्यांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यावरूनही कोकाटेंवर टीका झाली होती। मी शनीश्वर महाराजांना पाहिलं, आपल्या सर्वांवरचा दुष्काळ निवारण हो, आपल्या सर्वांच्या आयुष्यातली 7.5 वर्ष हो आणि आपल्याला अत्यंत चांगले दिवस प्राप्त हो अशी मी या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे। आणि त्याचबरोबर आमच्या सारख्यांच्या जीवनामध्ये काही संकट असतील तर ती सुद्धा या ठिकाणी दूर व्हावी अशा प्रकारची प्रार्थना आम्ही शनीश्वर महाराजांच्या चरणी या ठिकाणी केलेली आहे। शेवटी त्यांनी परमेश्वराकडे, आता ह्या सरकारमधले अनेक मंत्री परमेश्वराचा दावा करतायत। काही लोकांना मंत्रिपद पाहिजे, ते त्या ठिकाणी मंत्रिपद पाहिजे, ते त्याप्रमाणे परमेश्वराचा आणि वेगवेगळ्या पूजा करतायत। संपूर्ण भारतामध्ये शनी 7.5 मुक्तिपीठ एकच, ते म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील शनी मांडळ हे गाव। आणि राजकीय क्षेत्राचे आध्यात्मिक मालक असलेले भगवंत शनिदेवाची विशेष कृपादृष्टी आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून नवसाला पावणाऱ्या अशा या शनी मांडळ तीर्थक्षेत्री शनिदेवाचरणी साहेबांनी इथे मागणी केलेली आहे की संपूर्ण महाराष्ट्राला सुख दे, शांतता दे, पाऊस पर्जन्य चांगलं मिळू दे। माणिकराव कोकाटेंना सोमवारी राजीनामा द्यावा लागू शकतो। सोमवारी अजित पवार आणि माणिकराव कोकाटेंची चर्चा होणार आहे। कोकाटे आणि इतरांशी बोलून मंगळवारपर्यंत निर्णय घेणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलंय। मी सोमवारी गेल्यानंतर मग ह्याबद्दलच्या बाकीची चर्चा मला करायची, ती म्हणजे माणिकराव कोकाटेंशी पण करायची, इतरांची पण काहींची करायची, ते करून त्याबद्दलचे निर्णय मी मंगळवारपर्यंत घेईन। इथले कार्यक्रम आटोपून आणि मी मुंबईला जाईन आणि मुंबईला गेल्यानंतर मी त्याच्यावरती सविस्तर चर्चा करेन। जी परिस्थिती चालू आपल्यावरती आरोप प्रत्यारोप देखील केले जातात, त्या संदर्भात मी नंतर बोलेन। इथले कार्यक्रम आटोपून आणि मी मुंबईला जाईन आणि मुंबईला गेल्यानंतर मी त्याच्यावरती सविस्तर चर्चा करेन। जी परिस्थिती चालू आपल्यावरती आरोप प्रत्यारोप देखील केले जातात, त्या संदर्भात मी नंतर बोलेन। काही दिवसांपूर्वी मंत्री संजय शिरसाटांनी सुद्धा शनिदेवाचं दर्शन घेतलं होतं।